भारतीय राज्यघटनेतील कलमे व तरतुदी. कलम 1 संघराज्याचे नाव आणि संघराज्याचे क्षेत्र. कलम 3 मध्ये नवीन राज्याची स्थापना, सध्याच्या राज्याच्या क्षेत्रामध्ये सीमामध्ये नावामध्ये बदल करणे. कलम 14 कायद्यापुढे समानता. भारतीय राज्यघटनेतले कलम 16 सार्वजनिक सेवेत समान संधी. कलम 17 अस्पृश्यतेचे निवारण किंवा निर्मूलन. कलम 18 पदव्या खिताब देण्यास बंदी. कलम 19 6 मूलभूत स्वातंत्र्य, पूर्वी ते 7 होते आणि संपत्तीचं स्वातंत्र्य 1978ला वगळलं. कलम 20 गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यापासून संरक्षण. कलम 21 जीविताचे व व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण. कलम 21A 86वी घटना दुरुस्ती, 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण. कलम 22 स्थानबद्धतेविरुद्धचा हक्क, 24 तासाच्या आत न्यायाधीशासमोर सादर करणे. त्यानंतर कलम 23 माणसाची विक्री किंवा वेठबिगारी, गुलामगिरी यापासून संरक्षण, तसेच देहविक्रयास बंदी. कलम 24 14 वर्षाच्या वयाखालील मुलामुलींना कारखाने, खाणी आणि धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास बंदी सांगणारं कलम आहे. कलम 25 नागरिकांना आपल्या सतत विवेक बुद्धीनुसार धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. कलम 26 नागरिकांना धर्मविषयक व्यवहाराच्या व्यवस्थेचे स्वातंत्र्य प्रदान करण्यात आलेले आहे. कलम 27 विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याचे व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. कलम 28 विशिष्ट शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण घेण्यासाठी व्यक्तीला उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य, तसेच सरकारी खर्चाने चालणाऱ्या शिक्षण संस्थेतही स्वातंत्र्य. कलम 29 अल्पसंख्याक समूहाला स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अधिकार. कलम 30 अल्पसंख्याक समूहांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार. कलम 32 घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार. कलम 38 लोककल्याणाच्या अभिवृद्धीसाठी राज्याने सामाजिक व्यवस्था निर्माण करणे. कलम 40 ग्रामपंचायतीचे गठन करणे. कलम 44 नागरिकांसाठी समान नागरी कायदा करणे. कलम 45 6 वर्षापेक्षा लहान वयाच्या बालकाचे संगोपन आणि शिक्षण यांची तरतूद. कलम 46 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर दुर्बल घटकाच्या शैक्षणिक व आर्थिक हिताला चालना देणे. कलम 50 कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळाची विभक्तता. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांची अभिवृद्धी. कलम 51A यामध्ये मूलभूत कर्तव्य सांगण्यात आलेली आहेत. कलम 72 राष्ट्रपतीला दयेचा अधिकार, क्षमा, दंडादेशाचे निलंबन, परिहार आणि लघुकरण करणे. कलम 74 राष्ट्रपतीला सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ. कलम 78 राष्ट्रपतीला माहिती देण्याचा पंतप्रधानाचं कर्तव्य. धन्यवाद. हे कलम आपण बघितले. पुढले कलम आपण लवकरच पाहूया. धन्यवाद.